राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रामधल्या भारत जोडो न्याय यात्रेकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच। आता जाऊया थेट पुण्यामध्ये वसंत मोरे सध्या पत्रकार परिषद घेत आहेत आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी सरचिटणीस आहे, मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे। या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिलाय, कारण गेल्या दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते, परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते, त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या, ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी माननीय राजसाहेबांपर्यंत, माननीय अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या। एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे, तो ह्या लोकांनी पुढे पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारचे ज्यावेळेस अप्रोच गेले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला। जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली आणि अशाच 15 वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल माननीय साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही। त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत। मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले, मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत, परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत, कारण मी हे सगळ्या गोष्टी